8 दिवसावरती साखरपुडा आलाय, म्हटलं अंगठी वेळेत मिळायला हवी, म्हणून जी आवडली ती घेतली. कशी चमकते बघा. वा, छान आहे. हातात घेऊन वजन तर बघा. बोटात घातली तर जाणवेल या कमलाकर काटेकरच्या नावाची अंगठी घातली आहे ती. बरं कुठे आहे ती? बोला तिला. असावरी. हा तीच ती. असावरी, ए असावरी. हे समोर समोर ये. बोट बघू. माप बघू दे. बोट पुढे कर. माप घेऊन मग अंगठी करायची असते. अंगठी केल्यानंतर माप नसतं घ्यायचं. मोठ्यांच्या मध्ये बोलायची हिला फार हौस बंडोपंत. असं एवढा मोठा हिरा उगाच कशाला खर्च केला कमलाकर राव? उगाच कसं? कमलाकर काटेकरची बायको 4 चौघात शोभून दिसायला हवी. आसावरीच्या आणि माझ्या बोटाचं माप सारखंच असेल नाही? मी घालून बघू. हे किती छान दिसते नाही? ए, नाकापेक्षा मोती जड ऐकलं होतं, पण बोटापेक्षा अंगठी जड पहिल्यांदाच बघते. एवढा मोठा खडा? हिरा आहे तो, हिरा. हिरा? गरज पडली तर नारळ फोडायला पण उपयोगी पडेल, हो की नाही का? सोन्याची अंगठी, त्यात 5 लाखाचा हिरा. असं नाही ते काय? काढा ती अंगठी. शुभ्रा निघत नाहीये. अडकली. ऐकू. थांबा मी बघते. बघू. अरे बापरे, ही तर खूप घट्ट अडकली आहे. आता काय करायचं? आई, तुम्ही जरा प्लीज आतून तेल आणता का? अहो, अगाऊपणा करून घालायला कोणी सांगितली? आता मला काय माहित, अशी ऋतून बसेल ती. हळूहळू. खूप दुखतंय का? थांबा. आई. हा हा, द्या द्या आई, तेल द्या. बघूया आता तेल लावून तरी निघते का? आणि जर नाहीच निघाली तर मग कापावंच लागेल सोनाराकडे जाऊन. नाही नाही, माझं बोट नाही कापायचं. ओह, तुमचं बोट कोणी नाही कापते. ही अंगठी. हा चालेल. ही अगं 5 लाखाची हिऱ्याची अंगठी आहे ती. ही तुमची नाचून ती कापायला निघाली. बंड आवा तिला. एकतर त्यांचं नाव दत्तात्रय आहे. ते असेल ते. सोबे आमच्या बायकोला आवर जरा. शुभ्रा, तू आजोबांचं नाव नको घेत जाऊ. कोंबडीच्या ते नाही, ती अंगठी कापायची गोष्टी करते ते बघ. अगं बाई, तेल लावून निघत नाहीये ती अंगठी. थांबा, मी बघतो. द्या. दुखलं. अंगठी व्यवस्थित आहे ना? हो, मी माझ्या ड्रॉवर मध्ये जपून ठेवतो. हा चालेल, ठेव. बंडोपंत, आता साखरपुड्याचा मुहूर्त लवकरातला लवकर काढूया. या आठवड्यातला पहिला मुहूर्त बघूया. काय वाटतं बंडोपंत? आता अंगठी पण तुमच्याच घरात आहे ना. मी काय म्हणतो बंडोपंत, आसावरीला घेऊन जरा बाहेर जायचं म्हणतो. तुमची काय हरकत नाही ना? जा घेऊन जा. घरातली काम आहेत तिला, वेळेवर या.
चल. एक मिनिट, त्या म्हणजे असं कसं न्याल तुम्ही? त्यांना थोडं आवरावं लागेल ना. आवरून अशी काय वेगळी दिसणार आहे ती? चल. ह्या माणसापासून आईंना वाचवावंच लागणार आहे आता. या असावरी ताई, अभिजित राजांनी नवीन गाडी घेतली वाटतं. हो, गाडी माझी आहे. अय्या तुमची. काल जरा घाईतच ओळख झाली आपली. मी प्रज्ञा कारखानीस आणि मी कमलाकर. काटेकोर. काल नाव ऐकलं आणि लगेच पाठ झालं मला. काल सांगायचंच राहिलं, आसावरी ताईच्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅट मध्ये आम्ही राहतो. या काही लागलं तर. नक्कीच. आता येणं जाणं तर होणारच आहे. या ना कधी आमच्याकडे कॉफी प्यायला. काटेकोर कारखानीस. नावं अगदी छान जुळतायत आपली. आपली गट्टी नक्की जमणार. हा छान. पण हा, मी तुम्हाला काटेकोर नाही म्हणणार. फार मोठं नाव आहे. मी तुम्हाला काटेच म्हणेन. चालेल का? काटे. चालेल, चावेल. अय्या कुठे फिरायला निघालात वाटतं. काटे, सावकाश नाही हा आमच्या ताईला. मोठ्या गाडीतून फिरण्याची सवय नाहीये तिला. अय्या मी पण काय काहीतरीच बोलतेय. विसरलीच मी. अभिजित राजांबरोबर खूप वेळा मोठ्या गाडीत बसलीये ती. ओके काटे, बाय. एन्जॉय. बाय ताई. चल बस. अगं इथे नाही, माझ्या बाजूला बस. मी लावते, मला येतं. थांब. माझ्या गाडीत माझ्या बायकोला मी स्वतः सीट बेल्ट लावणार. अहो आत्ता कुठे तडमडली ही म्हातारी? ऐकू. अहो बघून चालवायची ना गाडी. आता जीव गेला असता ना माझा. काही कळतं की नाही? अय्या असावरी तू. आणि तुम्ही काटे कुठे? काटेकोर. अहो तुम्ही तो काळा चष्मा लावला होतात ना, मी ओळखलेच नाही तुम्हाला. मला वाटलं कोणी गागुंडा किंवा मवाली आहे की काय. खरंच तसंच दिसत होता तुम्ही. हो, काहीतरीच काय बोलताय? अहो जे वाटलं ते बोलले मी. काकू फार लागलं नाही ना तुम्हाला? अगं काय करू, पाय दुखतोय खूप. आता कशी जाणार मी मार्केटला. खरंच. हो सोडाल ना? हो. सोडाल ना म्हणजे काय, सोडतीलच हो की नाही का असावरी? आले मी. चला हो, दरवाजा उघडा. हो हो, काहीतरीच काय. असावरी काल सोसायटीत कांदेवाला आला होता. म्हणजे आपल्या सोसायटीत सहसा फेरीवाल्यांना यायला देत नाहीत ना. पण तुला माहितीये का, 100 रुपये किलो होते कांदे. हो का? काय हो, तुमच्याकडे कसे किलो आहेत कांदे? मला काय माहित, मी कांदे विकत घेत नाही. का हो, महाग झाले म्हणून परवडत नाही का? मला का नाही परवडणार? आता 5 लाखाची हिऱ्याची अंगठी घेतली मी, ते 250-300चे कांदे काय घेऊन बसलात? काय बोलताय काकू तुम्ही?
तेही खरंय म्हणा. ओ थांबा थांबा थांबा. काय झालं? कशाला ओरडताय काकू? ओ ती बघा शुभ्रा. ए शुभ्रा. अरे सुलभा काकू, तुम्ही ह्यांच्या गाडीत काय करताय? अगं मार्केटला चालले होते. हे म्हणाले लिफ्ट देतो म्हणून चालले. ए तू ऑफिसला चाललीस ना? हो ना. हे तुला सोडतील ना? चल ये. काय हो सोडाल ना? ये ना. आले आले, मी बसतेच. ये ये. ये. अच्छा, थँक्यू सो मच. हा हा जरा फोन चार्जिंगला लावा बरं तिथे. चला निघा आता. होय होय. चला उतरा, तुमचं मार्केट आलं. अहो हे मार्केट नाही, मोठं मार्केट. हा? होलसेल वाला. हा काय काकू तुम्ही ना. चला ना. इथून जरा राईट घ्या हो. अहो नाही हो नाही, लेफ्ट घ्या, लेफ्ट घ्या, तुम्ही लेफ्ट घ्या. अच्छा, लेफ्ट का? लेफ्ट लेफ्ट घ्या. जाऊ दे, राईटच घ्या तुम्ही, राईटच घ्या, राईटच घ्या. काय काय झालं? काय चाललंय तुमचं? मला काय मूर्ख समजलात तुम्ही? हा? आम्ही दोघे फिरायला चाललोय तर मध्ये ही काकू आली, आता तू आलीस. चला उतरा, उतरा म्हणताय ना. अहो पण माझा पाय दुखतोय. मग लंगडी घालत घालत जा. ही काय मुंबई दर्शनची बस वाटली तुम्हाला? उतरा दोघींनी, आत्ताच्या आत्ता उतरा खाली. अहो दरवाजाच उघडत नाहीये. उतर, उतर. आई ऐका ना, त्या फोन मध्ये GPRS ऑन आहे. तो फोन तुमच्या जवळच ठेवा, आम्ही तुम्हाला ट्रॅक करत राहू. ए, ज्या गप्पा मारायच्या आहेत ना त्या घरी, इथे आम्हाला निघायचंय. चल उतर. हो, आणि काळजी करू नका. काकू पटकन तुमचा फोन द्या. अरे चल उतर, उतर. किती वेळ लागतो उतरायला? ये. आता जिकडे मी जाईन तिकडे गपचूप यायचं काय? चल. मस्त आहे ना? काय मस्त रस्ता आहे, एकदम शांत सुनसान. आपल्याला असे रस्ते काम आवडतात. मला बोल नको. मस्त शांतता आहे, तिचा भंग करू नको. मग बायकांना ना जास्त चपर करायची सवय असते, पण तू त्यांच्यासारखी वागू नको. अशीच बावळट घाबरट आहेस ना, तशीच ना.
बोलवलंस त्याला? नाही हो, मी खरंच नाही बोलावलं. मी तर तुमच्या बरोबर आहे, मी कसं बोलवेन? नाही बोलवलं? सिद्ध करून दाखव. तो आता इथे आला तर त्याला सांगायचं आम्हाला एकांत हवाय म्हणून आम्ही इथे आलोय. चल चालता हो. नाहीतर तुझी ही थेर सांगतो तुझ्या सासऱ्याला. एक पाय स्मशानात आहे त्याचा आणि तुझं हे सगळं कौतुक ऐकलं तर गचकलाच समज. नाही, तुम्ही बाबांना काही सांगू नका. त्यांना त्रास होईल असं काही बोलू नका. मी बोलेन. काटेकोर तुम्ही इथे? बोल बोल. आम्हाला एकांत हवाय म्हणून आम्ही इथे आलोय. तुम्ही जा. सॉरी टू डिस्टर्ब यू. दिलेली आज्ञा पाळता येते तर. पण आता काय? आता इथे फक्त तू, मी आणि हा एकांत. तो तर गेला. आता माझ्या तावडीतून तुला कोण वाचवणार? हं? चल बस गाडीत. गाडीत बस. चल. हा टायर सुद्धा आताच पंक्चर व्हायला हवा होता. बाहेर निघायचं नाही. मी टायर बदलतोय. आताच बसून राहायचं. कळलं? पंक्चर झालं का? हो. चला तुम्ही माझ्याबरोबर चला. चला. पण मग त्यांचं काय करायचं? ते येतील ना ठार बदलून. तुम्ही नका काळजी करू. चला चला. या उतरा खाली. या सावकाश. चला. पाणी प्यायचे का तुम्हाला? रिक्षामध्ये आहे. चला चला. बसा. ही कुठे गेली? रिक्षात बसून गेली काय? आता बघतो तुला.